रशिया आणि युक्रेनमध्ये आज चर्चेची दुसरी फेरी। पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर आजच्या चर्चेकडे जगाचं लक्ष। केंद्र सरकारच्या ऑपरेशन गंगाला आणखीन वेग। भारताचं C-17 ग्लोब मास्टर रोमानियाकडे रवाना। 3 दिवसात चालवणार 26 चार्टर विमानं। परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला यांची माहिती। नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच। मुंबई उच्च न्यायालयात मलिक यांच्या याचिकेवर आता सोमवारी सुनावणी। अनलॉकच्या संदर्भातली नवी नियमावली जाहीर करण्यास परवानगी। लोकल प्रवासासाठी लस सक्तीबद्दल निर्णय नाही। मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीतील 650 कोटींचा फेरफार आयुक्तांकडून रद्द। भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या पत्रानंतर मोठा निर्णय। पुणे महानगरपालिकेतील गणेश बिडकर यांचं सभागृह नेतापद उच्च न्यायालयाकडून रद्द। निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दणका। स्वीकृत नगरसेवक असताना पद दिल्याच्या विरोधात दाखल झाली होती याचिका। आणि पुण्यामध्ये शौचालयाची टाकी साफ करताना 4 कामगारांचा मृत्यू। टाकी साफ करताना कामगार आत पडले। आपण पाहता न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। सुरुवातीला एक मोठी बातमी। नवाब मलिक यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांना उच्च न्यायालयानं कोणताही दिलासा देण्यास नकार दिलाय। मुंबई उच्च न्यायालयानं तातडीचा दिलासा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि नवाब मलिक यांच्या वतीनं जी याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर आता सोमवारी सुनावणी घेणार असल्याचं म्हटलंय। आपल्यावरचे सर्व आरोप हे चुकीचे आहेत आणि यातून आपल्याला दिलासा द्यावा, जामीन द्यावा तातडीचा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात नवाब मलिक यांच्या वतीने अर्ज करण्यात आला होता। पण नवाब मलिक यांची याचिकेची सुनावणी तातडीनं करण्यास उच्च न्यायालयानं स्पष्टपणे नकार दिला आणि आता या सगळ्या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे। इकडे नवाब मलिक यांना वाचवण्यासाठी संपूर्ण सरकार सरसावलं असून जेलमध्ये असणारे नवाब मलिक अजून मंत्रिपदावर कसे, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला। राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर अख्खं राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहिलं। कुणाला वाचवायला? ज्यांनी दाऊद इब्राहिम ला सहकार्य केलं, मुंबईच्या खुन्यांशी ज्यांनी व्यवहार केला, त्यांना वाचवायला अख्खं सरकार उभं राहिलं आहे। आणि देशात असं कधी घडलं नाही की पोलीस कस्टडीमध्ये गेल्यानंतर देखील मंत्रिपदावर व्यक्ती कायम आहे। तिकडे 100 वेळेला ठासून गोष्टी सांगितल्या की खऱ्या वाटतात। नवाब मलिक यांच्याशी दाऊदचा संबंध जोडला जातो। नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पाठीमागे जे आरोप केले त्याचं सत्य समोर आणलंय आणि यानंतर आता आर्यन खानच्या प्रकरणी ड्रग्ज पेडलिंग नसल्याचं सुद्धा समोर आलंय आणि त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, असा प्रत्यारोप नवाब मलिक यांचा बचाव करताना केला जातोय। गोबेल्स प्रचार आपण जे म्हणतो, एक चुकीची गोष्ट 100 वेळा ते ठासून सांगितलं की लोकांना सुद्धा ती गोष्ट खरी वाटायला लागते। त्याच गोबेल्स नीतीचा उपयोग जो आहे सध्या राजकारणामध्ये केला जातो आहे आणि साफ म्हणून काय ते भुई थोपटण्याचा हा प्रकार आहे। काहीही संबंध कुठेही त्या दाऊद गँगचा आणि नवाब मलिकचा कुठे प्रस्थापित झालेला नाही।
आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, न्यायालयानं तातडीनं सुनावणी करण्यास का नकार दिला आणि बचाव पक्षाच्या वतीनं म्हणजेच नवाब मलिक यांच्या वतीनं काय काय दावे करण्यात येत आहेत? मिलिंदजी, नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती की त्यांना तातडीचा दिलासा द्यावा. त्यांची जी अटक केलेली आहे ईडीनं, ती अटक चुकीची आहे. याचबरोबरीनं त्यांना जी कोठडी सुनावलेली ईडी कोठडी ती देखील चुकीची आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेवरती जो मुद्दा आहे त्यावरती आपण चर्चा करूयात किंवा अटकेचा विषय जो आहे तो न्यायालयामध्ये त्यावर चर्चा होईलच असं त्यांच्या वकिलामार्फत सांगण्यात आलं. पण त्यांची कोठडी संपते, त्यांना आणखीन कोठडी देऊ नये अशा पद्धतीची मागणी जी आहे ती त्यांच्या वकिलामार्फत करण्यात आली. मुळात अमित देसाई हे नवाब मलिक यांचे वकील होते. त्यांनी न्यायालयामध्ये संपूर्ण ज्या जमिनीवरून किंवा ज्या जमिनीच्या आधारे दाऊदचा संबंध सांगितला गेला आणि नवाब मलिक यांनी ती कशी खरेदी केली असं ईडीचं म्हणणं आहे. हे सगळं, ही जमीन जी आहे ती आधी कोणाची होती, त्यानंतर कोणी खरेदी केली, कशा पद्धतीने खरेदी करण्यात आली, त्याचे मालक कोण आहेत आणि आता ती कोणा ताब्यात आहे, या सगळ्या गोष्टी जी आहेत याची एक ट्रेल जी आहे ती अमित देसाई यांनी न्यायालयामध्ये सांगितलेली आहे. हे सगळ्यामध्ये नवाब मलिक यांचा कुठेच संबंध नाही असं नवाब मलिक यांच्या वकिलांचा म्हणणं होतं हायकोर्टामध्ये. त्यानंतर त्याला विशेष सरकारी वकील जे आहेत त्यांनी विरोध केला आणि यानंतर न्यायालयाचं एकच म्हणणं आहे की हा मुद्दा जो आहे त्या मुद्द्यावर तातडीची सुनावणी घेण्याची गरज काही अशी वाटत नाहीये. त्यामुळे सोमवारी या प्रकारची सुनावणी जी आहे ती आपण ठेवूयात. तत्पूर्वी जर याच्यावरती आपल्याला कोणाला म्हणणं मांडायचं असेल तर सोमवारी तुम्ही म्हणणं मांडू शकता. आपल्याला माहिती आहे की उद्या नवाब मलिक यांची ईडी कोठडी संपते. त्यामुळे उद्या त्यांना ईडी जी आहे ते हजर करतील न्यायालयामध्ये. त्यांची कोठडी जी आहे ती वाढून दिली जाते का त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली जाते हे उद्या स्पष्ट होईल. पण नवाब मलिक यांच्या वकिलांचा हा दावा होता की त्यांना पुढे कोठडी देऊ नये, कारण का या प्रकरणामध्ये त्यांचं कुठेही नाव नाहीये, या प्रकरणात तसं काही तथ्य नाहीये. यामुळे नाहक राजकीय सोडापोटी सगळं गवलं जात आहे. हे सगळं होत असताना जर त्यांना पुन्हा कोठडी दिली तर मात्र ती कायद्याची पायमल्ली होईल असा युक्तिवाद त्यांच्या मार्फत करण्यात आला होता. पण न्यायालयाचं एकच म्हणणं आहे की जर तुम्हाला वाटलं की तुमच्या विरुद्ध अन्याय झालेला आहे तर तुम्ही सोमवारी सुनावणी ठेवलेली आहे त्यावेळेस तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. त्यामुळे नवाब मलिक यांना तातडीचा दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे. याचमुळे नवाब मलिक यांना आता उद्या कोठडी मिळाली तर मात्र त्यांना दाद मागण्याकरता देखील सोमवारीच न्यायालयामध्ये यावं लागेल अशी एकंदर परिस्थिती निर्माण झालेली आहे. बर अजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. बोलूयात पुढच्या बातमीकडे. अनलॉक बद्दलची नवी नियमावली ही लवकरच जाहीर करावी आणि ती त्यापूर्वी उच्च न्यायालयात सादर करावी असं न्यायालयानं म्हटलंय. अनलॉक बद्दलची नवी नियमावली न्यायालयात सादर करावी. प्रामुख्यानं लोकल प्रवाशांसाठी लसीकरण बंधनकारक जे करण्यात आलंय तर तो निर्णय मागे घेण्यास सरकारनं अद्यापही स्पष्टपणे नकार दिलाय आणि निर्बंधांच्या याच धोरणावर उच्च न्यायालयाने याही पूर्वी टीका केली, याही वेळेला नाराजी व्यक्त केली. न्यायालयानं नाराजी व्यक्त करताना नियमावलीला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांना मुभा दिले. आता आव्हानकर्ते सरकारला आणखीन काही प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे राज्यात कदाचित लवकरच अनलॉकचे नवे नियम येतील. पण लसीकरणाच्या संदर्भातली दोन्ही डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवास या विषयावर राज्य सरकार ठाम आहे. उच्च न्यायालयानं मात्र सरकारला पुन्हा एकदा फटकारलंय. काय म्हटलंय पाहूयात. सरकारी यंत्रणेवर आमचा विश्वास आहे. सरकार आमच्या सूचनांचा विचार करेल. एवढंच नाही तर हा निर्णय कोर्टासाठी सुद्धा एक धडा असेल. जानेवारीत निर्बंध रद्द करायला हवे होते असंही न्यायालयानं म्हटलंय. सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे हे निर्णय रद्द झालेले नाहीत असंही खडसवायला न्यायालय विसरलं नाही. एकीकडे लस घेणं बंधनकारक नाही तर दुसरीकडे लसीशिवाय पर्याय नाही हे परस्पर विरोधी सरकारचं म्हणणं आहे. लोकांच्या मूलभूत अधिकारांचं काय असा जाबही उच्च न्यायालयानं विचारलाय. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, न्यायालयानं तर एकदा नाही दोनदा नाही आता जवळपास तिसऱ्यांदा फटकारलाय. सरकार नियमातले बदल जाहीर का करत नाही आणि लसीकरणाच्या बद्दल इतकी ठाम भूमिका का आहे सरकारची? मिलिंद सर, नक्कीच खरं तर मुंबई उच्च न्यायालयानं एक जाब जो आहे तो सरकारला विचारलेला आहे की लोकांच्या मूलभूत हक्कांचं काय असा प्रकारचा एक जाब जो आहे
तो सरकारला विचारलेला आहे। त्यामुळे सरकार सातत्यानं स्वतःच्या निर्णयांवरती आणि काही धोरणांवरती आडमुठे भूमिका घेताना दिसून येत आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाचं सुद्धा हेच म्हणणं जे आहे ते आज न्यायालयामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर संपूर्णपणे एकीकडे सरकार म्हणते की लस घेण्याची गरज नाही आहे, मात्र दुसरीकडे जे थिएटर्स असतील, मॉल्स असतील, मुंबईची लाईफलाईन जी लोकल सेवा आहे यामध्ये मात्र तुम्हाला जर प्रवेश करायचा असेल तर लस घेणं बंधनकारक आहे। त्यामुळे या सगळ्यांमुळे लोकांच्या मनातही एक प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झालेले आहेत। कुठेतरी संभ्रमाचं वातावरण जे आहे ते लोकांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र ज्या पद्धतीनं ह्या याचिकेमध्ये सरकारला ज्या पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलेलं आहे त्या बाबतीत आता मार्चच्या बाबतीत नियमावली काय सरकार देतं हे पाहावं लागणार आहे। कारण का सरकारला मार्चच्या अनलॉकबाबत नियमावली सादर करण्याची परवानगी जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली आहे। त्यामुळे आता तरी राज्य सरकार लोकांना दिलासा देतं का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कारण का ज्या पद्धतीनं निर्बंध लादलेले आहेत या निर्बंधाच्या बाबतीत सर्वच वर्गांमध्ये नाराजी जी आहे ती स्पष्टपणे आपल्याला दिसून येते। मग व्यापारी असतील, प्रवासी असतील, यामध्ये नाराजी जी आहे ती पहिल्यापासूनच उघड जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र अनेक याचिकेमध्ये अनेक प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीनं सरकार आडमुठे भूमिका घेत आहे त्या भूमिकेच्या बाबतीत राज्य सरकारनं आता विचार केला पाहिजेत आणि या सगळ्या भूमिकांमुळे न्यायालयाला सुद्धा एक धडा मिळाला अशा पद्धतीचे सुद्धा न्यायालयाकडनं जे ते म्हणणं मांडण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रालय असेल किंवा हायकोर्ट असेल यामध्ये अद्यापही लोकांना जाता येत नाहीये, त्यामध्ये इत्यादी हा शब्द वापरण्यात आलेला आहे। या शब्दाबाबतीत सुद्धा राज्य सरकारला फटकारले उच्च न्यायालयानं। या ठिकाणी लोक जे आहे ते कामासाठी येतात असं सुद्धा राज्य सरकारला हायकोर्टानं खडसावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता तरी राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयानं ज्या पद्धतीनं एक प्रकारे फटकारलेला आहे त्या बाबतीत आता तरी लोकांना दिलासा देतं का हे पाहावं लागणार आहे। अपेक्षा करूयात की विशाल लवकरात लवकर राज्य सरकार ही नवी नियमावली जाहीर करेल आणि लसीकरणाच्या बंधनातून पण सुटका मिळेल ज्यांना लोकलचा प्रवास करायचा आहे। तुर्तास धन्यवाद। मुंबईची दुसरी लाईफलाईन ठरणारी मेट्रो त्याच्या रेल्वेचा पाहणी दौरा आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे सध्या करतायत। गोरेगाव इथे आरे मेट्रो स्थानकामध्ये आज मेट्रो रेल्वेची चाचणी होते आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाढती वाहतूक कोंडी यामुळे कमी होईल अशी अपेक्षा आहे। मुंबई उपनगरवासियांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहताय। लवकरच हा टप्पा मेट्रोचा सुरू करायचा सरकारचा विचार आहे आणि त्या अनुषंगाने चाचण्या सुद्धा पुढच्या काही दिवसात होत आहेत। मुंबईकर ज्या मेट्रो लाईनची वाट पाहत आहे ती मेट्रो लाईनची आता चाचण्या ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। आपण मेट्रो 7 या लाईनने आज प्रवास करतो। आपण इथे माझ्या मागे पाहू शकता की मेट्रो जी आहे आज चाचणी सुरू करण्यात आलेली आहे। मेट्रो 7 फेजची ही मेट्रो आहे आणि आरे ते कुरार इथपर्यंत हा प्रवास जो आहे चाचणीकरता निवडण्यात आलेला आहे आणि ती चाचणी सध्या सुरू आहे। आपण इथे पाहू शकता मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आपल्याला दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि त्या वाहतूक कोंडीतून एक मोठा दिलासा जो आहे मुंबईकरांना मिळणार आहे। कारण ही मेट्रो 7 जी आहे ही बरोबर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या लागूनच सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होणार आहे आणि ही मेट्रो जी आहे पश्चिम उपनगरातला जो काही मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये सर्वात जास्त ट्रॅफिक जाम जो आहे तो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती होतो आणि त्या ट्रॅफिक जाममधून सर्वसामान्य मुंबईकरांची मुक्तता होणार आहे आणि वेगवान प्रवास देखील होणार आहे। आपण इथे पाहू शकतो ही मेट्रो जी आहे ती अत्यंत अत्याधुनिक आहे, आधुनिक आहे आणि आपण इथे पाहत असाल संपूर्ण मेट्रोचे जे डिस्प्ले आहेत ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात की डिजिटल आहेत सर्व काही। एक ज्याप्रमाणे विदेशात आपल्याला मेट्रो पाहायला मिळतात तशा या मेट्रो ज्या आहेत इथे बनवण्यात आलेल्या आहेत। सर्वसामान्य मुंबईकरांना देखील बसण्यासाठी पुरेशी आणि मोकळी जागा जी आहे ती या इथे मेट्रोमध्ये ठेवण्यात आलेली आहे। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पहिला चाचणी प्रवास जो आहे त्यामध्ये सहभागी झाले आणि संपूर्ण प्रवास जो आहे त्यांनी आरे मेट्रो रेल्वे स्टेशन ते कुरार मेट्रो स्टेशन इथपर्यंत त्यांनी केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आज मेट्रोची पाहणी केली, वायकर साहेब देखील होते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई मेट्रो 7 आणि 2A
याचं ट्रायल सुरू झालेली आहे. कदाचित एका महिन्यात आपल्याला जसे क्लिअरन्स केंद्र सरकारकडून त्यांच्या रेल्वे मंत्रालयातून मिळतील तसं आपल्याला ही मेट्रोची सुविधा आपल्याला मुंबईकरांसाठी खुली करता येईल. तर तो प्रकल्प न्यायप्रवीण आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कार शेड ह्याचे सोडून इतर जे 4 होते ते आपण एका जागी आणणार होतो. तो प्रश्न सुटल्यानंतर होईल. दुसरी जागा पण आपण बघत आहोत. ती वेगळी लाईन आहे, त्याच्यावर वेगळी चर्चा पण करू शकतो. पण 7 आणि 2A हे लवकरात लवकर सुरू करू शकतो. आपल्यासोबत MMRDAचे आयुक्त श्रीनिवास सर, मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाचा हा प्रकल्प आहे, काय सांगा त्याबद्दल? आता या मेट्रो लाईन 7च्या आर स्टेशनवर आहोत आपण. याचं चाचणी चालू आहे, तसेच काही टेस्ट पण बाकी आहे आणि इन्स्पेक्शन चालू आहे मेट्रो रेल अथॉरिटीजकडून. क्लिअरन्सेस त्यांचं येणे बाकी आहे, त्यांचं तपास पण चालू आहे. तपासणी ते झाल्याबरोबर 1 महिन्याच्या आत आम्हाला ते काम पूर्ण करून पब्लिकला ओपन करायचं असं आमचं मानस आहे. वेस्टर्न म्हणजे या मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीवरती हा खूप चांगला पर्याय आहे. सुटका होणार आहे वाहतूक कोंडीतून. हो, निश्चित. बिकॉज मी आजच इनफॅक्ट सकाळी आधी मी ते आलो तेव्हा मला ॲटलिस्ट 1 तास तरी लागला. सो मला वाटतं की 15-20 मिनिटात माणसाला जाता येईल. ॲट द सेम टाइम त्यांना किती वाजता निघाला तर किती वाजता पोहोचेल याचा शाश्वती पण आहे. सध्या तरी आपल्या शाश्वती नाही आहे. टाइम पाहून त्यांना पुन्हा येस. सर, हा प्रकल्पाबद्दल काय सांगा? प्रकल्प किती मोठा आहे? जवळपास 6,000 कोटीचा प्रकल्प आहे लाईन 7 आणि लाईन 2A पण जवळपास 6.5 कोटीचा आहे. सो टोटल 12.5 कोटीचा प्रकल्प आहे. ॲट द सेम टाइम त्यांचा लांबी फेज 1 मध्ये 20 किलोमीटर जवळपास आहे आणि टोटल 35 किलोमीटरचं आहे आणि 18 स्टेशन फेज 1 मध्ये असल्यामुळे 18 स्टेशनचं आम्हाला काम लवकर संपवून पब्लिकला सोडवायचं आहे. सो म्हणून मला वाटतं की पश्चिम उपनगरासाठी एक मोठी दिलासा त्यांना मिळेल, या प्रकल्पामुळे मिळेल असं आमचा मानस. मुंबईकरांना कधी प्रवास करायला मिळेल? 1 महिन्याच्या आत मिळाला पाहिजे, तशाप्रमाणे त्यांचा प्रयत्न चालू आहे. धन्यवाद सर, न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. तर पुढील महिनाभरामध्ये मुंबईकरांना या मेट्रो 7च्या मार्गिकेतून प्रवास करता येणार आहे आणि पश्चिम उपनगरामध्ये जी सर्वाधिक वाहतूक कोंडी होती त्यातून देखील त्यांची सुटका होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध अधिकाधिक तीव्र होत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी ऑपरेशन गंगा त्यानं आता वेग घेतला आहे. दिल्ली में आ गया हूँ. भारत माता की जय, भारत माता की जय. ऑपरेशन गंगा. रशिया आणि युक्रेनची आज पुन्हा एकदा बैठक होतीये. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. काल चर्चेची एक फेरी पार पडली पण ती पूर्णतः निष्फळ ठरली. कोणताही तोडगा निघाला नाही. आज संध्याकाळी रशिया आणि युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चेची दुसरी फेरी होतीये आणि या दुसऱ्या फेरीत तरी काही ना काहीतरी हाती येईल आणि शांततेच्या दृष्टीने दोन्ही देश एक एक पाऊल पुढे टाकतील अशी संपूर्ण जगाला अपेक्षा आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी युक्रेनमधल्या युद्धाच्या बद्दलची अपडेट ती म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये चर्चेची आज दुसरी फेरी होते. आज संध्याकाळी ही फेरी सुरू होईल आणि या दुसऱ्या फेरीच्या चर्चेनंतर काही सकारात्मक गोष्टी समोर येतील का याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय. तिकडे या युद्धामध्ये रशियानं युक्रेनच्या अनेक मोठ्या शहरांवर अतिशय आक्रमकपणे हल्ले सुरू केले आहेत. युक्रेनच्या खेर्सॉन या शहरावर रशियानं ताबा मिळवल्याचा दावा केला जातोय. रशियाच्या हल्ल्यात खेर्सॉन हे शहर जवळपास उद्ध्वस्त झालंय. तर रशियन सेना या शहराच्या तसंच युक्रेनच्या सर्व मोठ्या शहरांमध्ये अधिकाधिक आतपर्यंत शिरते. युक्रेनच्या खार्किव शहरामध्ये रशियाचं सैन्य शिरल्याची माहिती मिळते. खार्किव हे युक्रेनमधलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर. हे शहर रशिया लवकरच पूर्णतः ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे. तर कीव
ही युक्रेनची राजधानी आणि या कीव शहरामध्ये रशिया आणि युक्रेनच्या सैन्यात सध्या समोरासमोरची धुमश्चक्री सुरू आहे. रशियाच्या युक्रेनवरच्या हल्ल्याचा आणखीन एक जबरदस्त व्हिडिओ समोर आला आहे. रशियानं युक्रेनच्या एका शहरावर मिसाईलनं हल्ला केला आणि या मिसाईलच्या हल्ल्याचा हा अतिशय धक्कादायक व्हिडिओ. या मिसाईलच्या हल्ल्यामुळे परिसरातल्या काही इमारती जमीनदोस्त झाल्या तर संपूर्ण इमारत आगीच्या ज्वाळांमध्ये वेढली गेली. या क्षेपणास्त्राच्या हल्ल्यामुळे अनेक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरून गेला. आणि ही आपण दृश्य पाहतो आहोत तर रशियाच्या रणगाड्याची. रशियानं आक्रमकपणा सुरू केला पण युक्रेननं सुद्धा रशियाला जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. आताची जी दृश्य आहेत ती युक्रेनच्या आक्रमकपणाची. रशियाचे रणगाडे युक्रेननं नष्ट केलेत. युक्रेननं या हल्ल्याचं ड्रोन फुटेज जगासमोर आणलंय. युक्रेनच्या हल्ल्यामध्ये रशियाचा एक रणगाडा पूर्णतः नेस्तनाबूत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याच पद्धतीने रशियाचे अनेक रणगाडे आपण उद्ध्वस्त केल्याचा युक्रेनचा दावा आहे. रशियानं युक्रेनमधल्या खेर्सॉन या शहरावर ताबा मिळवल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे खार्किव आणि कीवमध्ये जोरदार बॉम्ब हल्ले सुरू आहेत. खेर्सॉनमधील बॉम्ब हल्ल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. शहरातल्या एका इमारतीला लक्ष्य करण्यात आलं आहे आणि काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ आहे. आम्हाला कोणी तोडू शकणार नाही असा निर्धार व्यक्त केला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी. रशियासोबत तर झुकणारच नाही असा त्यांचा निर्धार आहे. युरोपियन युनियन समोर ते बोलत होते. यावेळेला त्यांनी रशियावर जोरदार टीका केली. परिस्थिती गंभीर, झेलेन्स्की खंबीर. आम्हाला कुणीही तोडू शकत नाही. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा निर्धार. Light will win over death and light will win over darkness. युरोपियन युनियन समोर बोलताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्कींचा हा निर्धार युक्रेनच्या प्रत्येक नागरिकांच्या वतीनं ते युरोपियन युनियन समोर व्यक्त करतायत. त्यांचा हाच निर्धार रशियानं आक्रमण केल्याच्या दिवसापासून दिसून येतोय. रशियानं आक्रमण केल्यानंतर त्यांच्या समोर झुकणार नाही असा पवित्रा घेत झेलेन्स्की थेट सैनिकी वेशात रणांगणात उतरले. रशियन सैन्य कीवच्या सीमेकडे येत असतानाच इंच इंच लढू असा त्यांनी निर्धार व्यक्त केला. अमेरिकेनं ठेवलेला एक्झिट प्लॅन फेटाळून लावत रशियाशी लढण्यासाठी शस्त्र द्या अशी मागणी करत त्यांनी झुकेगा नहीचा निर्धार व्यक्त केला. युरोपियन युनियन समोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना त्यांनी आम्ही आमच्या जमिनीसाठी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत असल्याचं अधोरेखित केलं. We are fighting just for our land and for our freedom. Незважаючи на те, що зараз заблоковані усі великі міста нашої держави, ніхто в нашу свободу і в державу не зайде. Повірте мені, кожна площа сьогоднішнього дня, як би вона не називалась, вона буде називатися площею свободи. В кожному місті нашої держави. Ніхто не зламає нас. Ми сильні, ми українці. या परिषदेत बोलताना त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर जोरदार निशाणा साधला. युरोपियन युनियन समोर बोलताना त्यांनी पुतीन यांच्यावर कठोर शब्दात निशाणा साधला. रशियानं केलेल्या हल्ल्यात लहान मुलंही मृत्युमुखी पडल्याची माहिती त्यांनी जगाला दिली.
Вчора 16 дітей Yesterday, загинуло. 16 children were killed. І знов президент Путін скаже, що це President Putin is going to say і ми that is some б'ємо kind of по operation and військовій we are інфраструктурі, hitting a military де наші infrastructure. діти, на яких вони Where військових are заводах children? What kind of працюють, на military яких factories ракетах do they вони, може work вони в танках їздять. What tanks 16 are they дітей going вбили. with? Or launching cruise missiles. He killed 16 people just yesterday. युरोपियन देशांनी मदत करावी असं आवाहन या भाषणादरम्यान झेलेन्स्कींनी केलं. झेलेन्स्कींच्या भावनिक भाषणानंतर युरोपियन संसदेतल्या सर्व सदस्यांनी त्यांना उभं राहून अभिवादन केलं. त्यांच्या भाषणानंतर मिनिटभर टाळ्या वाजत होत्या. युक्रेनसमोर गंभीर परिस्थिती असली तरी झेलेन्स्की हे खंबीर असल्याचं त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि भाषणातून दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे रशिया आक्रमक आहे तर युक्रेन ठाम आहे, निग्रही आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. ऑपरेशन गंगा मोहिमेच्या अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी केंद्रीय मंत्री विविध देशात पोहोचलेत. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानिया इथे आहेत. रोमानियाच्या बुखारेस्ट विमानतळावर शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. इथं हजर असलेल्या मराठी विद्यार्थिनींशी सुद्धा त्यांनी बातचीत केली. काय करतात होते ओडिशामध्ये वडील जवळ मोठी झाली, आई बाबाजवळ मोठी झाली. आप लोग चिंता मत करना, मैं अभी. यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.